मान्यवर उपस्थित सज्जनो सर्वजण, आदरणीय पाहुणे, विद्वान व्याख्याते आणि उपस्थित सर्व श्रोतेगण, नमस्कार. मी अनुजा पालकर तुमचे सर्वांचे वक्तृत्व तेजक सभा पुणे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या या 151व्या ज्ञानसत्रात स्वागत करते. आज मला सांगायला अत्यंत आनंद होतोय, कारण या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना अशासाठी आनंद होतोय कारण महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेत एक मानाचा ठसा उमटवणारी वसंत व्याख्यानमाला ही केवळ व्याख्यानांची मालिका नसून ती एक समाज प्रबोधनाची एक समृद्ध परंपरा आहे. 1874 पासून चालू असलेला हा ज्ञानयज्ञ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय ठरलेला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून सुरू केलेला हा उपक्रम काही काळानंतर टिळक स्मारक मंदिर इथे स्थिरावला आणि दशकानुदशके नवे नवे मानदंड प्रस्थापित करत राहिला. गेली अनेक दशके ही परंपरा अखंडपणे सुरू असून विचारांची देवाणघेवाण, समाज जागृती आणि बौद्धिक संवाद याचे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून ती ओळखली जाते. या व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर दीपक टिळक सर यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा अधिक दृढ झाली. या वर्षीपासून डॉक्टर रोहित टिळक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांचे मनापासून अभिनंदन. आता मी विनंती करते की सभेच्या आदरणीय प्रमुख कार्यवाह डॉक्टर गीताली टिळक तसेच आजच्या सत्राचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमांना तसेच माजी अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर दीपक टिळक सर यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करावे. धन्यवाद. या व्याख्यानमालेसाठी अनेकांचे सहकार्य यांचे हात आणि कायमच पुढे असतात. या वर्षीच्या ज्ञानसत्रासाठी पुना गाडगिळ ज्वेलर्स, चितळे बंधू, बढेकर ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी या सर्वांनी सहकार्य केलेले आहे. त्याचबरोबर तांत्रिकी सहाय्य हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन विभागातर्फे त्यांच्यातर्फे सहाय्य देण्यात आलेले आहे. आता मी विनंती करते वसंत व्याख्यानमालेच्या प्रमुख कार्यवाह आदरणीय डॉक्टर गीताली टिळक यांनी प्रास्ताविक भाषण करावे. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 151व्या ज्ञानसत्राचा आजपासून सुरू होत आहे. ज्ञानसत्राचा लाभ घेण्यासाठी आलेल्या आपल्या सर्वांचे आणि आजचे आपले व्याख्याते निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांचे मी स्वागत करते. गेल्या वर्षी वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा झाला आणि आता द्विशतकी महोत्सवाकडे वसंत व्याख्यानमालेची वाटचाल सुरू आहे. पुणे शहराची ओळख ठरलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये वसंत व्याख्यानमालेचं स्थान अग्रभागी आहे. पुण्याच्या या वसंत व्याख्यानमालेपासून प्रेरणा घेऊन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील व्याख्यानमाला बहरल्या आहेत. या व्याख्यानमालेची सुरुवात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली. त्यानंतरच्या काळात या मालेची धुरा वाहणारे लोकमान्य टिळक यांनी या व्याख्यानमालेचा उल्लेख ज्ञानवापी अर्थात ज्ञानाची विहीर असा केलेला होता. हे वर्णन अत्यंत सार्थ आहे. 1875च्या मे महिन्यात वसंत व्याख्यानमालेला सुरुवात झाली. पुणे शहर हे त्या काळी देखील विद्येचे माहेरघर होतेच, शिवाय राजकारणाचे प्रमुख केंद्र होते. उन्हाळा आणि लग्नसराई यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य सुशिक्षित व्यक्ती पुण्यात येत असत. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या विद्वानांसंख्याचा उपयोग त्यांच्यासह सर्व पुणेकरांना व्हावा ही रानडे यांची भूमिका होती. ज्ञानप्रसाद आणि विचार जागृती मुक्तपणे मोठ्या प्रमाणावर झाल्याशिवाय टिकाऊ स्वरूपाची देशोन्नती होणे शक्य नाही हे न्यायमूर्ती रानडे यांनी ओळखले होते. नागरिक चौकस, धीट आणि विचारी झाले पाहिजेत या भूमिकेतून त्यांनी या ज्ञानसत्राला सुरुवात केली. विद्या व्यासंग करणाऱ्यांनी आपापला अभ्यास विषय सांगोपांग मांडावा, त्यावर साधक बाधक चर्चा व्हावी आणि अशा प्रकारे व्याख्यानांचा ज्ञानप्रसारासाठी तसेच विचार जागृतीसाठी उपयोग व्हावा या भूमिकेतून रानडे यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. तत्वज्ञान, धर्म, संस्कृती, इतिहास, अर्थकारण, उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण, साहित्य, भाषा, प्रवास, युद्धविद्या यासह
समाज जीवनातील स्पर्श करणारा प्रत्येक विषय वसन व्याख्यानमालेच्या 150 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात हाताळला गेला आहे. लोकमान्य टिळक, सरोजिनी नायडू, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, राजगोपालचारी यांसह अनेक दिग्गजांनी या व्यासपीठावरून आपले विचार मांडलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा जागर एकेकाळी या व्यासपीठावरून झाला होता. नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्राची योग्य जडणघडण व्हावी यासाठी 1960 पासून 1973 पर्यंत वसन व्याख्यानमालेत विशेष व्याख्याने झालेली आहेत. शिवमुद्रेप्रमाणे वसन व्याख्यानमालेचा उत्कर्ष सतत होत राहिला आहे आणि ही व्याख्यानमाला लोकांच्या आदरास पात्र राहिलेली आहे. वसन व्याख्यानमालेची धुरा मागील वर्षापर्यंत लोकमान्य टिळकांचे पंटू कैलासवासी डॉक्टर दीपक टिळक यांनी सांभाळली. आता सभेचे 7वे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक हे व्याख्यानमालेची जबाबदारी सांभाळत आहेत. यावर्षी देखील आम्ही श्रोत्यांना भावतील असे विषय आणि वक्ते व्याख्यानासाठी निवडलेले आहेत. ताज्या घडामोडींवरील भाष्य ठरणारे आजचे वक्ते हसबनीस यांचे व्याख्यान, तसेच महात्मा फुले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताचे औचित्य साधून होणारा हेरंब कुलकर्णी यांचे व्याख्यान, वसन व्याख्यानमाला कायम गाजवणाऱ्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेले प्राध्यापक मिलिंद जोशी यांचे व्याख्यान यासह माननीय श्री राजसाहेब ठाकरे, डॉक्टर नीलम गोरे, डॉक्टर आदित्य अभ्यंकर, श्री राहुल देशपांडे, श्री सुधांशु नाईक, डॉक्टर वसुदेव परळीकर, श्री शिरीष देशपांडे, डॉक्टर वर्षा तोडमल, श्री आनंद आगाशे, डॉक्टर श्रीहरी मांडवगणे आणि अनुराधा करकरी अशा विविध मान्यवरांच्या व्याख्यानातून दिनांक 5 मे पर्यंत विचारांचा हा जागर सुरू राहील. न्यायमूर्ती रानडेंनी सुरू केलेल्या वक्तृत्वोत्तेजक सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा, ग्रंथोत्तेजक सभा, सेवा सदन सोसायटी आणि पुणे प्रार्थना समाज या 5 संस्थांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या नावाने पुरस्कार द्यावा अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळे वक्तृत्वोत्तेजक सभामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या वसन व्याख्यानमालाद्वारे 2018 सालापासून न्यायमूर्ती रानडे स्मृती पुरस्कार हे देण्यास सुरुवात करण्यात आली. यंदाचा न्यायमूर्ती रानडे पुरस्कार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी गोरगरिबांसाठी झटणारे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे पुण्यातील डॉक्टर अभिजित सोनावणे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल देण्यात येणार आहे. या ज्ञान यज्ञाला प्रायोजकांच्या रूपात अनेक मंडळींचे सहकार्य लाभलेले आहे. ते प्रायोजक आहेत पुना गाडगीळ ज्वेलर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, बडेकर ग्रुप आणि चितळी बंधू. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी संस्थेतर्फे त्यांचे मनापासून आभार मानते आणि आता मी हसबनी सरांना विनंती करते की त्यांचा परिचय झाल्यानंतर त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरोखर हे व्यासपीठ केवढं मोठं आहे हे तुमच्या बोलण्यातून नक्कीच जाणवलं आणि आधी ज्यांनी इथे व्याख्यानं दिलेली आहेत आणि त्यांचे विचार मांडलेले आहेत, खरोखर खूप मोठी जबाबदारी आहे आणि तुमच्या विचारांनी अजून हे समृद्ध झालं असं म्हणता येईल आणि सुरुवात ही समृद्ध झाली असं म्हणता येईल. आता पुढे जाता कार्यक्रमात आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. आजच्या सत्राचे मान्यवर व्याख्याते लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस हे भारतीय सैन्यातील एक अनुभवी व उच्च पदस्थ अधिकारी असून त्यांचा व्यापक अनुभव, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेमधील योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस PVSM, VSM, ADC निवृत्त हे अत्यंत सन्मानित, अनुभवी आणि कुशल जनरल ऑफिसर असून त्यांनी 2020 डिसेंबरमध्ये डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदावरून निवृत्ती घेतली. सांगायला अतिशय अभिमान वाटतो की हे भारतीय लष्करातील 3ऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ पद मानले जाते आहेच. जनरल हसबनीस हे पुण्यातील एक नामांकित आणि सन्माननीय लष्करी परिवाराशी संबंधित आहेत. त्यांचे वडील गलवानचे मूळ नायक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी 1962च्या युद्धात 5 जाट बटालियनच्या कंपनीचे नेतृत्व करत गलवान खोऱ्यात चीनच्या संख्येने प्रबळ सैन्याविरुद्ध शेवटच्या सैनिकापर्यंत लढा दिला आणि ठामपणे बचाव केला. सैनिकापर्यंत लढा देण्यासाठी जनरल हसबनीस यांनी आपले शालेय शिक्षण
ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणे येथे पूर्ण केले. ते NDAचे माजी विद्यार्थी असून त्यांची बॉम्बे सॅपर्समध्ये नेमणूक झाली. ते कुशल पॅराट्रूपर आहेत आणि ऑपरेशन विजय म्हणजेच कारगिल युद्ध या दरम्यान त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि ऑपरेशन पराक्रम दरम्यान एका स्ट्राईक कोर सैन्याचं साधारण 5,000 शिपाई असणारी ही तुकडी मानली जाते. त्यामधील एका इंजिनियर तुकडीचे नेतृत्व देखील त्यांनी केलेले आहे. ब्रिगेडियर पदावर असताना त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स सेक्टर तसेच मेजर जनरल पदावर असताना भारत पाकिस्तान सीमेजवळील पायदळ विभाग आणि नंतर प्रतिष्ठित माउंटन स्ट्राईक कोरचे नेतृत्व सुद्धा केलेले आहे. त्यांनी विविध स्टाफ नियुक्ती देखील सांभाळल्या आहेत, ज्यामध्ये ब्रिगेड मेजर, कॉर्प्सचे ब्रिगेडियर क्वार्टर मास्टर आणि संरक्षण मंत्रालयातील टेक्निकल मॅनेजर यांचा समावेश आहे. डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ प्लॅनिंग अँड सिस्टम्स या पदावर त्यांनी लष्कराची दूरदृष्टी योजना, क्षमता विकास आणि संरक्षण उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील तंत्रज्ञान सहयोग यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदक म्हणजेच PVSM, अत्यंत प्रतिष्ठेच्या सर्वोच्च सन्मान तसेच विशिष्ट सेवा पदक VSM हे प्राप्त झालेले आहे. प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले जनरल हसबनीस हे एक तंत्रज्ञ सैनिक, धोरणात्मक विचारवंत आणि फिटनेस प्रेमी तर आहेतच. ते उत्साही सायकलस्वार असून NGO एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन पुणेचे विश्वस्त देखील आहेत. 13 डिसेंबर 2025 रोजी त्यांचे ऑपरेशन सिंदूरवर लिहिलेले इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालेले आहे व मराठी आवृत्ती आता प्रकाशित होणार आहे. आता मी विनंती करते डॉक्टर गीताली टिळक यांना की त्यांनी आपले आजचे प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस यांचा सन्मान करावा. आता आपण आजच्या सत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण व्याख्यानाकडे वळत आहोत. दत्तो वामन पोद्दार स्मृती व्याख्यान या वर्षीच्या व्याख्यानाचा विषय आहे आखाती युद्धाचे भारतावरील परिणाम. या अत्यंत समकालीन आणि विचारप्रवर्तक विषयावर आपले मार्गदर्शन करण्यासाठी मी आदरणीय लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत. व्याख्यानमालेचे जे आयोजक आहेत तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. परवा दिवशी एका स्नेहांच्या एका छोट्या कार्यक्रमात गेलो होतो. तिथे जेव्हा प्रत्येकाने मला विचारायला सुरुवात केली की अरे तू वसंत व्याख्यानमालेत भाषण देणार आहेस, असं सगळ्यांकडून ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात आली की परवाच्या त्या छोट्याशा न्यूज आर्टिकलमुळे मी पुण्यात जगप्रसिद्ध झालेलो आहे. पुण्याचे वसंत व्याख्यानमालेचे जागरूक जाणकार श्रोते तुम्हाला सगळ्यांना मनापासून वंदन. पण त्याच्यामुळे थोडंसं का होईना पण मी दडपणात आहे. ही जी काही नावं सांगितली गेली, ज्या लोकांनी ह्या व्यासपीठावरनं ह्या व्याख्यानमालेत संबोधन केलेले आहे, ते ऐकल्यानंतर खरोखरी मनावर थोडंसं दडपण आहे. मला अशी अपेक्षा आहे की मी या दडपणातनं बाहेर पडीन. हा विषय आहे गुंतागुंतीचा. कितीही सांगितले तरी काही ना काहीतरी राहणार आहे हे मला नक्की माहिती आहे. तरी मी प्रयत्न करणार आहे. जसं आपण या स्लाईडवरती बघतो की 47 वर्षांपूर्वी इराणने इस्लामी राजवटीचा अवलंब केला आणि तेव्हापासून कधीतरी हे असं युद्ध होणार हे नक्की ठरलेलं होतं. त्यांची कुठं ना कुठे छोटी छोटी युद्ध चालूच होती, पण हे असं मोठं कुठलं तरी युद्ध होणार हे त्यांना अगदी तेव्हापासून माहिती होतं. आपण त्याची थोडीशी चर्चा करू आणि आपल्यावरती काय परिणाम झालेत हेही काही अंशी आपण बघणार आहोत. हा जो मध्यपूर्व एशिया आहे हा आपण बघितलं तर युरोप, एशिया आणि आफ्रिका या तिन्ही महाद्वीपांच्या मध्ये आहे. तो त्यांचा जोडणारा दुवा आहे आणि हे काही अर्थी या जागेला मिळालेलं वरदान आहे आणि तितकंच तो शापही आहे. ही जी जागा आहे ही पूर्ण ऊर्जा, व्यापार आणि सत्ता संतुलन यांच्या गुंतागुंतींचं
केंद्रबिंदू बनलेली आहे. तेल हे जर कुठल्याही अर्थव्यवस्थेचं रक्त असेल तर होर्मुझ ही त्याची धमनी आहे की ज्याच्यातनं ही रक्त हे वाहणार आहे. जगातला 48 ते 50% तेल आणि 50%हून जास्त गॅसची भांडार हे ह्या एरियामध्ये आहेत. इथे तिन्ही खंड, महाशक्तींची स्पर्धा आणि धार्मिक तिन्ही धर्म, ख्रिस्ती, ज्यू आणि मुसलमान या तिन्हींची इथे खूप महत्त्वाची स्थानं असल्यामुळे हे क्षेत्र खूप महत्त्वाचं ठरतं. इनफॅक्ट ऊर्जेचं हे केंद्र असल्यामुळे सत्तेकरता वारंवार इथे लढाया होत राहिलेल्या आहेत. आणि इथे असलेले जे महत्त्वाचे चोक पॉईंट्स, समुद्रधुनी, त्या खूप महत्त्वाच्या ठरतात. आपण जर बघितलं तर या 3 महत्त्वाच्या समुद्रधुनी आहेत: होर्मुझ, बाब एल मंडब आणि सुएझ कनाल. होर्मुझमधनं जगाच्या एकूण 20% तेल हे याच्यातनं जगभर निर्यात होतं. आणि ह्याच्या उलट या देशांमध्ये येणारे धान्य, कारण या वाळवंटी देशांमध्ये धान्य कुठं बनत नाही, तेव्हा धान्य आणि बाकी काही गोष्टी या उलट्या दिशेने या देशांमध्ये आयात होतात. गल्फमधील देशांसाठी आजच्या तारखेला खूप मोठ्या प्रमाणात होर्मुझ हे एकमेव निर्यातीचं स्थान आहे. आणि त्याच्यामुळे या एरियामध्ये सामरिक केंद्र खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. भारतासाठी हा प्रदेश दूरचा नाही. इनफॅक्ट तो आपल्या रोजच्या जीवनामध्ये अफेक्ट करतो. आपलं तेल आणि गॅस 50%हून जास्त इकडनंच आयात केलं जातं. आपले जवळजवळ 1 कोटी प्रवासी भारतीय इथे राहतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष असणं, त्यांच्याकडनं येणाऱ्या एकूण संपत्तीमुळे आणि ह्या तेलामुळे आपली अर्थव्यवस्था ह्या एकूण क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणात विसंबून आहे. आपले इराणबरोबर हजारो वर्षांपूर्वीपासूनचे संबंध आहेत. व्यापार, भाषा, धर्म आणि संस्कृती यांची देवाणघेवाण ही कित्येक शतकं इराण आणि आपल्यामध्ये ही चालू आहे. इथले हे देश नाहीत, हे खरे इंटरेस्ट्स आहेत, पण तरी यांच्यापैकी जे 3 महत्त्वाचे देश या लढाईमध्ये जे भाग घेत आहेत त्यातला इराण हा शिया शक्तीचे केंद्र आहे. आणि त्याचे जे प्रॉक्सी नेटवर्क जे बनवलेलं आहे त्यांनी, ते खूपच जास्त मोठ्या प्रमाणात आजच्या तारखेला तिन्ही बाजूंनी याला इस्रायलला त्यांनी घेरलेलं आहे. सौदी अरेबियाला सुद्धा त्रास देण्याची त्यांनी कुवत बनवलेली आहे. सौदी अरेबिया हे सुन्नी धर्माचे नेतृत्व करतात आणि जगात 2 नंबरचा तेलाचा साठा आहे. आपल्या बहुतांश लोकांना माहिती नसतं की इराण हा 3 नंबरचा साठा असलेला देश आहे. आणि म्हणूनच कोणाकोणाची नजर त्या साठ्यावर आहे, त्या देशावर आहे. इस्रायल अगदी छोटा, अगदी नवीन देश असूनसुद्धा अतिशय प्रगत तंत्रज्ञान आणि स्वतःला वाचवून राहण्याची काबिलियत ही त्यांनी एवढ्या कमी याच्यात कित्येक लढाया लढून एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि इराणची 1979 नंतरची जी एक भूमिका झाली आहे त्यामुळे इराण विरोधी कारवाया करत राहणं ही इस्रायलची एक पॉलिसीच ठरलेली आहे. बाकी इथले जे देश आहेत त्यात कतार जो लिक्विड नॅचरल गॅस LNGचा सगळ्यात मोठा साठा या देशात आहे. तसंच अल जझीरा हे जे चॅनल आहे त्या चॅनलच्या मार्फत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव या क्षेत्रावरती निर्माण केलेला आहे. कुवेत मोठा नाही आहे देश, पण तेल संपन्न खूप आहे. तसंच बहरेन आहे छोटा देश, पण इथे अमेरिकेची 5th फ्लीटचं हेडक्वार्टर
इथे आहे, त्यामुळे त्याला एक वेगळंच महत्त्व येतं. अमेरिका ह्या मध्यपूर्वेत सुरक्षा हमीदार म्हणून बनण्याचा प्रयत्न करत राहिलेली आहे. त्यांना ह्या क्षेत्रातनं तेल जवळजवळ नाहीच्या बरोबर निर्यात होतं, कारण आजच्या तारखेला अमेरिकेची तेल आणि गॅस, इनफॅक्ट ते आता गॅस तर निर्यात करतात, तर तेलावरती त्यांची काही ह्या बाजूला डिपेंडन्स नाही आहे. पण त्यांनी जो पेट्रो डॉलरचा जो नियम घालून घेतलेला आहे की प्रत्येक पेट्रोलचा किंवा याचा लिटर विकला जाईल तो डॉलरच्या किमतीतच विकला जाईल, आणि ज्याच्यामुळे डॉलरचं प्रभुत्व पूर्ण जगावर जे निर्माण झालं आहे ते त्याच्या मागे तेलाची जी शक्ती आहे ती सगळ्यात मोठी आहे. रशिया हा सिरिया आणि इराणमध्ये धोरणात्मक खूप मोठे त्यांचे तिथे हातपाय पसरलेले आहेत, आणि अमेरिकेच्या प्रभावाला तोल देणं, तिथे बॅलन्स करणं हे रशिया या दोन्ही देशांच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणात करते. चीन इथे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करते, कारण त्यांना इकडनं जवळजवळ 40% त्यांचं आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्यांची जी ऊर्जा रिक्वायरमेंट आहे त्याच्यातली 40 ते 54% इथून याच समुद्रधुनीमधनं जाते. तुर्की हा नेटो देश असल्यामुळे त्याला एक वेगळंच महत्त्व आहे, आणि तो सुद्धा इस्लामी जगतात आपलं प्रभुत्व एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय. इराण एक गमतीशीर देश आहे. हा जसं भारत आपण म्हणतो एक नॅचरली बनवलेला, नैसर्गिकरित्या बनवलेला देश आहे, तसाच इराण आपण जर बघितलं तर पश्चिमेला आणि उत्तरेला डोंगर आहेत, पूर्वेला आणि मध्य भागात खूप मोठी डेझर्ट्स, सॉल्ट डेझर्ट्स आणि प्लॅटो एरियाज आहेत, आणि दक्षिणेला समुद्र आहे. याच्यामुळे नैसर्गिकरित्या निर्माण झालेला हा देश आहे, आणि त्याच्यामुळे त्याला एक भौगोलिक सातत्य आणि त्याच्या सभ्यतेला प्रोटेक्शन हे मिळालं असल्यामुळे ते आजही त्या सभ्यतेला पाळून आहेत. या नैसर्गिक प्रोटेक्शनमुळे, या सीमांमुळे इराणची सभ्यता हजारो वर्ष टिकली आहे. इराणचा भूगोल त्याच्या राष्ट्रीय ओळखीचे आणि टिकाऊपणाचे एक खूप मोठे मूळ कारण आहे, ह्याच्यात काहीच शंका नाही. आपण प्रकृतीबद्दल बोललो, त्यांचा आपण हजारो वर्षांचा इतिहास म्हणून बोललो, पण त्यांचं मुस्लिमीकरण, पर्शियन्सचं मुस्लिमीकरण हे 7व्या शतकात झालं. तरी त्यांनी अरबीकरण काही ॲक्सेप्ट केलं नाही, ते राहिले पर्शियन. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रथा, साहित्य, तत्त्वज्ञान याच्यात फारशी मध्येच त्यांनी त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे. पर्शियन सांस्कृतिक ओळख ही त्यांनी कायम मजबूत ठेवली आहे. ही एक गोष्ट जी आहे ही आजच्या तारखेला कदाचित जे त्याच्यावरती आक्रमणकर्ते आहेत त्या दोघांच्याही लक्षात न आल्यामुळे आज जे ते तोंडघशी पडल्यासारखे झालेले आहेत, त्याच्या मागे हे खूप महत्त्वाचं कारण माझ्या दृष्टीने आहे. ह्याच्यात एक आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ता व्यवस्था म्हणजे राष्ट्र नाही. जे इराकमध्ये सदाम हुसेनला अपदस्थ केल्यावरती जे अमेरिकेला साध्य झालं, किंवा व्हेनेझुएलामध्ये त्या मदुरोला काढल्यावरती जे त्यांना साध्य करता आलं, ते इथे का करता येत नाही? कारण अगदी सोपं साधं आहे की सत्ता व्यवस्था बरोबर राष्ट्र हे इथे लागू पडत नाही. हे राष्ट्र, ही सभ्यता त्या सत्ता व्यवस्थेच्या खूप आधीपासून जिवंत आहे, आणि त्यांना त्याचा अभिमान आहे. या बाबतीत आपण नंतर बोलू. 1979 साली शहाला अपदस्थ करून इस्लामी प्रजासत्ताकाची स्थापना झाली. इथे धर्मगुरूंचं राज्य आलं. सर्वोच्च नेते हे पूर्णपणे सर्वशक्तिमान बनले. त्यांच्याकडे सगळ्या पूर्ण राष्ट्रातल्या
प्रत्येक घडामोडीची जी सूत्र होती ती त्यांच्या हातात आली. इस्लामीकरण तर झालंच, हिजाब सुद्धा सक्तीने लागू करण्यात आला. विरोधी पक्ष वगैरे तर बाजूलाच, राष्ट्रपती पदाकरता कोण उभं राहणार हे निवडसुद्धा जे धर्मगुरू, सुप्रीम लीडर तेच करू शकतात. आणि मगाशी म्हणलो तसं एक मुख्य बाब, या इस्लामी प्रजासत्ताकाची स्थापना करतानाच त्यांनी धोरणात्मक जाहीर केलं की अमेरिका हा आपला सर्वात मोठा शत्रू आणि इस्रायल याला त्यांनी कधीच त्याचं ॲक्सेप्टन्स दिलेलं नाही आहे आणि कायम विरोध केला आहे. त्यांची जी सुरक्षेची जी सिस्टीम आहे ती खूप गमतीशीर आहे, जी ज्याच्यामुळे आज ते तग धरून आहेत. शीर्षस्थानी सर्वोच्च नेता तर आहेच आहे, त्याच्या खालती ही द्विस्तरीय मिश्र शासन व्यवस्था आहे. मगाशी म्हणलो तसं न्यायव्यवस्था काय किंवा राष्ट्रपती काय, या सगळ्यांची निवड जी आहे ही सर्वोच्च नेताच फक्त करू शकतो. ही मिश्र शासन व्यवस्था आयातुल्लांच्या निगराणीखालती चालते आणि त्यामुळे त्या राष्ट्रपतींना जे अधिकार आहेत ते खूप लिमिटेड राहतात. जी द्विस्तरीय रचना म्हणलो त्याच्यात जे त्यांची प्रोटेक्शन सिस्टीम, त्याच्यात IRGC आणि आर्टेश म्हणजे आपण जे आपल्या देशात सैन्य म्हणतो, मग ते भूदल, नौदल आणि वायू या तिन्हीला मिळून जे त्यांचं सैन्य बनतं ते आहे आर्टेश. म्हणजे बाह्य शत्रूच्या वरती त्याच्या बाजून प्रोटेक्शन करता म्हणून आर्टेश. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची आणि आजच्या तारखेला आपण बघतोय ज्यांनी तो देश बांधून ठेवलेला आहे ती आहे इस्लामिक क्रांतिकारी रक्षक दल किंवा IRGC. या IRGCचं हे एक पूर्णपणे स्वतंत्र शक्ती आहे. आपण नंतर याच्याबद्दल एक उल्लेख येणार आहे. त्यांचं मुख्य काम आहे अंतर्गत सुरक्षा. या राजवटीच्या पद्धतीची सुरक्षा हे ह्या IRGCचं मुख्य काम आहे. त्यांची जी देशांतर्गत विकसित मिसाईल्स आहेत ती सुद्धा ह्या IRGCकडे आहेत. आपण नुकतंच ऐकलं की इराणचं एक मिसाईल डियोगो गार्शियापर्यंत पोचलं. 4000 किलोमीटर दूर मारा करणारं मिसाईल त्यांच्याकडे आहे. ते त्यांनी फक्त दाखवण्याकरता फायर केलं असं म्हणलं जातं. 3000 पेक्षा जास्त मिसाईल्स त्यांच्याकडे होती आणि त्यांच्या फॅक्टरीज ज्या आहेत या मिसाईल्स बनवण्याच्या, या सगळ्या डोंगरांच्या खोल गुहांमध्ये बनवलेल्या आहेत. असं ऐकिवात आहे की यांच्या म्हणजे जिथपर्यंत कुठलेही आजच्या दुनियेतले बॉम्ब पोचू शकणार नाहीत इतकी खोल शहरं बांधल्यासारखी त्यांची आहेत. या फॅक्टरीजमध्ये त्यांचं सगळं प्रोडक्शन मिसाईल्सचं अजूनही व्यवस्थित चालू राहतंय. या IRGCचे 2 भाग आहेत. बासिज मिलिशिया, जो मी आत्ता म्हणलो तसं अंतर्गत सुरक्षेचं सगळं काम बघतो, आणि हे सगळे आहेत जनतेतनं आलेले स्वयंसेवी. लाखोंची संख्या आहे यांची, आणि हे देशांतर्गत शासनाला स्थैर्य देतात. दुसरी जी त्यांची शाखा आहे ती आहे कुड्स फोर्स. कुड्स फोर्स म्हणजे इराणनी असे बाह्य शाखा निर्माण केल्या आहेत. हमास, हिजबुल्ला, हौथी, इराक मिलिशिया. इराक हा तसा देश शिया सुन्नी मिक्सचर असलेला देश आहे. इराणचे जे तिथले मिलिशिया आहे ते उघडपणे इराणशी आपली थेट निष्ठा दर्शवतात, आणि इराकी राज्य सरकार काही करू शकत नाही. आपण त्यांचे आकडे बघू शकतो. खूप मोठ्या प्रमाणात ही नुसती लोक नाही आहेत,
त्यांच्याबरोबर त्यांना दिलेली हत्यारं, काही हिजबुल्लाकडे तर मिसाईल्स पण आहेत. असं या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात इराणनी सशक्त केलेलं आहे, सशस्त्र केलेलं आहे, जेणेकरून इस्रायल, सौदी अरेबिया आणि या दोन्ही बाबेल मंडप असो किंवा होर्मुज असो यांच्यावरती दबाव आणण्याची काबिलियत ही त्यांनी निर्माण केली आहे. आपण अण्वस्त्र कार्यक्रमाबद्दल बरंच ऐकलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये इराणच्या, की त्यांचे 400 किलो युरेनियम 60% जास्त प्युरिटी असलेलं हे कुठेतरी गायब झालं आहे आणि अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या सगळ्या त्यांच्या गुप्तहेर संस्थांना त्याचा काही सुगावा लागत नाही आहे. त्यांची आजच्या तारखेला हे शस्त्र बनवण्याची जी तंत्रज्ञानं आहेत ती पूर्णपणे त्यांच्याकडे आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. पण अजूनही युरेनियम जेवढ्या प्युरिटीचं लागतं, एक त्या प्युरिटीचं आणि त्या क्वांटिटीचं, हे दोन्ही अजूनही बनलेलं नाही आहे. त्यामुळे ते अजूनही ते बॉम्ब बनवण्याच्या एक पाऊल अलीकडे असल्यासारखे आहेत. पण महत्त्वाची गोष्ट, आजच्या तारखेला जरी अमेरिकेने 400 किलो युरेनियम त्यांना सापडलं आणि ते त्यांनी घेऊन गेले, उद्ध्वस्त केलं, काय जे करतील ते, तरी जे ज्ञान या देशाच्या शास्त्रज्ञांच्या डोक्यात आहे ते काही जाणार नाही. ते पुन्हा या मार्गाला लागतील आणि हो न हो कधीतरी हे शस्त्र बनवू शकतील. अमेरिकेने या क्षेत्रामध्ये किंवा अन्यस्त्रसुद्धा बरेच युद्ध केलेली आहेत. त्याच्यातनं इराणनी काय शिकलं तर ते ह्या व्ह्यूफॉईलवरती, या स्लाईडवरती मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की अमेरिका ही दमते, थकते. हे त्यांच्या लक्षात आलंय की त्याला 1-2 दिवसात लवकर जर निर्णय मिळाला नाही तर अमेरिकेच्या एकूण मानसिकतेमध्ये लांब युद्ध करण्याची त्यांची आता सध्याच्या काळात मनस्थिती राहिलेली नाही. त्याच्या विरुद्ध काय करायला पाहिजे तर त्यांनी स्थानिक नेटवर्क, या प्रॉक्सी मी मगाशी म्हणलो तसं, म्हणजे त्यांचं जाळं एवढं पसरलेलं आहे की शत्रू कुठे आहे आणि कुठे नाही अशी अमेरिका आणि इस्रायल यांची परिस्थिती होऊन बसलेली आहे. त्यांची विखुरलेली कमांड, मोझेक जी कमांड त्यांनी बनवलेली आहे की प्रत्येक एकूण त्यांच्या इराणचे 31 भाग त्यांनी बनवलेले आहेत आणि त्या प्रत्येक भागात एक कमांडर आहे आणि तो प्रत्येक आपल्या आपल्या भागात पूर्णपणे स्वायत्त असल्यासारखा आहे. त्यांनी कमी किमतीची पण प्रिसिजन असलेली हत्यारं स्वतःच्या स्वबळावर आणि काही इराण, आपल्या रशिया असो किंवा नॉर्थ कोरिया असो यांच्या मदतीने ही डेव्हलप केलेली आहेत आणि आजच्या तारखेला ते प्रोडक्शन पण खूप मोठ्या प्रमाणात करतात. त्यांची मगाशी म्हणलो तसं सैनिकी रचना जी आहे ती पारंपरिक सैन्य तर आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त काबिलियत असलेलं IRGC आणि कुद्स फोर्स हे दोन्ही खूप मोठ्या प्रमाणात त्या देशाला शक्ती देतात. आता आपण अमेरिकेकडे वळूयात. अमेरिका मगाशी म्हणलो तसं ऊर्जा सुरक्षितता हे त्यांचं मुख्य ध्येय आहे ह्या एरियामध्ये राहण्याचं. कारण ते जर इकडनं बाहेर पडले तर आजच्या तारखेला जे ऑलरेडी डॉलरपासून दूर जाण्याची जी एक प्रवृत्ती मोठ्या मोठ्या देशांची, चीन तर पूर्णपणे युआनमध्येच आजच्या तारखेला तेल विकत घेत आहे आणि बाकी पण त्यांची जी काही तिथली इकॉनॉमिक्समध्ये त्यांचा जो काही त्यांनी पदार्पण केलेलं आहे ते पूर्ण युआनच्या मदतीने ते करतात. तर ऊर्जा सुरक्षितताच्या नावाखालती त्यांनी डॉलरचं जे महत्त्व आहे ते राखण्यासाठी इथे अमेरिकेने आपलं वास्तव्य केलेलं आहे. इस्रायल आणि GCC यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच राष्ट्रांशी कॅम्प डेव्हिडच्या नावाखालती आता शस्त्रसंधी झालेली आहे आणि बऱ्याच या इराण विरुद्ध असलेल्या राष्ट्रांचा एकसंध बनण्याचा प्रयत्न चालू आहे.
समुद्रधुनी तर नक्कीच महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं आणि त्या उघड्या ठेवणं याच्यावरती सुद्धा अमेरिकेच्या प्रेझेन्सचा खूप मोठा हे आहे, लक्ष आहे. आणि नेहमीच इराण विरोधी त्यांचं धोरण हे राहिलेलं आहे. तर या लढाईतली अमेरिकेची जी जाहीर केलेली न जाहीर केलेली अशी जी उद्दिष्ट होती ती या स्लाईडवरती मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूप मोठ्या प्रमाणात अण्वस्त्र रोखणं हे त्यांचं जाहीर केलेलं नक्कीच एक उद्दिष्ट होतं. बोलत न बोलत सत्ता पालट हे एक त्यांचं स्वप्न होतं असं म्हणेन मी. बोललंही जात होतं, पण ते स्वप्न काही त्यांचं अजिबातच मी मगाशी म्हणलो तसं व्हेनेझुएला सारखं होईल असं त्यांना जे वाटलं होतं ते अगदीच खोटं पडलं. क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करणे ही आणखीन एक त्यांची उद्दिष्टांमधली मोठं उद्दिष्ट होतं. त्यांनी बरीच क्षेपणास्त्रांच्या लॉन्चर्सना डॅमेज केलं आहे. पण मी मगाशी म्हणलो तसं इराणच्या या सगळ्या क्षेपणास्त्रांचा ड्रोन्सचा जो साठा आहे तो जमिनीखालती आहे. त्या दरवाज्यांचे जिथे कुठे यांना कळतं तिथे ते जिथे कुठून ते बाहेर पडतात त्या दरवाज्यांना अमेरिका इस्रायल मिळून ठोकतायत. पण प्रत्येक एक त्या बोगद्याला अनेक दरवाजे आहेत, त्यामुळे कुठूनही हे इराणी बाहेर पडून या विरुद्ध दिशेने फायर करू शकतात. नौदल आणि आपण ऐकलंच नौदल तर पूर्णपणे त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे इराणचं. प्रॉक्सी नेटवर्क तोडणं खूप प्रयत्न चालू आहेत इस्रायलचे खास, पण काही फार फरक पडला आहे असं दिसत नाही. कारण अजूनसुद्धा इस्रायलवरती चारी बाजूनी हल्ले हे होतच राहत आहेत आणि जागतिक ऊर्जा स्थैर्य हे तर अगदीच कोलमडलं. आता ह्याच्यात ट्रम्प महाशयांचे काही वैयक्तिक किंवा राजकीय हेतू होते का असाही थोडासा ह्याच्यात बाजू ऐकण्यात येते. एक मजबूत नेता आहे असं दाखवण्याची नक्कीच त्यांनी प्रतिमा बनवण्याचा याच्यातनं प्रयत्न केलेला असणार आहे. पण एक जी गोष्ट पटकन बोलली जात नाही ती आहे एप्स्टीन्स फाईल्स. त्याच्या विरुद्ध बरेच खटले भरले जाऊ शकतील जर त्या फाईल्सवरती मधनं जे काही सापडलंय, काहीतरी 38,000 वगैरे फाईल्समध्ये त्याचा उल्लेख येतो असं ऐकिवात आहे. तर त्याच्यापासून दूर राहणं हे नक्कीच कुठेतरी जरी जाहीर केलेलं नसलं तरी कुठेतरी त्याच्या मागे हा हेतू असणं शक्य आहे. दुसऱ्या बाजूला इस्रायलचं जर आपण बघितलं तर इस्रायल जेव्हापासून त्यांचा जन्म झाला आहे तेव्हापासून त्यांच्या अस्तित्वाचंच धोक्यात आहे. आकार लहान, प्रतिस्पर्धी खूप मोठमोठाले आहेत आणि त्यांचे जन्मापासूनचे अगदी 47-48 मध्ये जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हापासूनचे युद्धातले जे त्यांचे अनुभव आहेत ते त्यांना असं दाखवतात की आपण जर आपल्या हद्दीच्या बाहेर युद्ध केलं नाही तर आपण काही अस्तित्वात राहणार नाही. तेव्हा त्यांची सगळी भूमिका ही आपल्या देशाच्या बाहेर लढाई लढायची अशीच राहिलेली आहे. इस्रायलला त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीची जी एक आपण खूप ऐकलं आहे ह्याबद्दल की 4 लेयर्स आहेत त्यांचे. आपली भारताची सुद्धा हवाई संरक्षण प्रणाली अशीच लेयर्समध्येच आहे आणि असायलाही लागते. तर याच्यातली जी आयर्न डोम सगळ्यात छोटी आहे त्याची 4 किलोमीटर ते 70 किलोमीटरपर्यंत त्याची रेंज. अशा रेंजमध्ये असलेल्या क्षेपणास्त्रांना ते डिटेक्ट करून पाडण्याची क्षमता त्या आयर्न डोमची आहे. डेव्हिड स्लिंग्सची आहे 300 किलोमीटरपर्यंत. तर ॲरो 2 म्हणून जी आहे त्याची आहे 500 किलोमीटर.
आता नवीन त्यांनी जे ॲरो 3 म्हणून नवीन प्रणाली डिप्लॉय केली आहे, ती तर पृथ्वीच्या वायुमंडलाच्या बाहेरनं येणाऱ्या हत्यारांवरती सुद्धा अटॅक करणारी अशी ही प्रणाली आहे. 2400 किलोमीटरपर्यंत दूर मिसाईल्सना ते ह्या प्रणालीने पाडू शकतात. या दोघांचे संबंध आहेत 1700 किलोमीटर दूर एकमेकांपासून, जवळचे नाही आहेत नातेवाईक हे. पण मी मगाशी म्हणलो तसं यांनी इस्रायलशी इराणनी 1979 पासून संबंध तोडले, मान्यता देत नाही आहेत. आणि त्यांनी याच्या विरुद्ध ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स म्हणजे त्यांच्या विरुद्ध एकूण चारही बाजूनी कुड्स फोर्स, मी मगाशी म्हणलो तसं सगळ्या बाजूनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. इनफॅक्ट आताच्या भूमिकेतनं तर अगदी स्पष्ट दिसतंय की ते मान्यता तर देणार नाहीच, पण इस्रायलचा नाश हा त्यांचा एक खूप मोठा त्यांचं एक खूप मोठं उद्दिष्ट आहे, हे खूप क्लिअर होत आहे. तेव्हा इस्रायलची जी उद्दिष्ट ती अगदी अस्तित्वाचा धोका टाळणे पासून सुरू होऊन ते कुठेतरी प्रादेशिक नेतृत्व आणि स्थैर्य मिळवणं याच्याकडे झुकलेली नक्कीच आहेत. त्याच्यात त्यांची जी एकूण मी म्हणलो तसं टेक्नॉलॉजिकल कार्यक्षमता जी आहे त्याचा नक्कीच ते खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यांची जी गुप्तहेर प्रणाली आहे ती सुद्धा खूप डेव्हलप्ड आहे. आपण नंतर जेव्हा युद्धाकडे वळू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की 28 फेब्रुवारीच का, त्याचं उत्तर आपण तेव्हा बघू. आपण मगाशी जर या एकूण युद्धातले 3 महत्त्वाचे जे नेते, एक ट्रम्प बघितले, नेतन्याहू सुद्धा काही प्रमाणात आपली प्रतिमा एक स्ट्रॉंग लीडर अशी प्रतिमा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच आहे. त्यांच्यावरती सुद्धा अनेक खटले ऑलरेडी भरलेले आहेत. जोपर्यंत ते प्रधानमंत्री आहेत तोपर्यंत ते खटले पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांची अशी कदाचित ह्याच्यात कुठेच म्हणजे ह्याच्याबद्दल बोललं जात नाही, पण कदाचित कुठेतरी अशी एक भूमिका असेल की मी जर आपल्या देशाला सुरक्षित बनवलं तर कदाचित मला याच्या पुढे जे काही माझं हे पद सोडल्यानंतर सुद्धा मी सुरक्षित राहीन. त्यामुळे कुठेतरी एक कठोर नेतृत्व आणि कठोर कारवाई करण्याची एक त्यांची जो झुकाव नेहमीच राहिलेला आहे तो ह्या कुठेतरी ह्या भूमिकेतनं निघत असावा. खोमेनी आपण करबला हे युद्ध बहुतेकांनी नाव फक्त ऐकलेलं असेल. करबल्यात 60-62 लोक 4000 लोकांच्या मध्ये घुसून त्यांनी लढाई केली होती आणि शहादत माहिती होतं की करायची शहादतच होणार आहे, आपण मरणार आहे असं ठरवून गेलेली. त्यामुळे शिया सुन्नीच्या मधला सगळ्यात मोठा जो फरक आहे, शहादत ही एक खूप मोठी पदवी समजली जाते. त्यामुळे खोमेनीला म्हातारा तर झालेलाच होता, मरणार तर होताच, पण अशा प्रकारे मरण आलं तर त्याच्यापेक्षा चांगलं नाही असं नक्कीच कुठेतरी त्याच्या मनात असणार आहे. त्याची वैयक्तिक भूमिका तर त्यांनी बनवलेलीच होती की मी या सगळ्या सुन्नींच्या विरुद्ध, अमेरिकेच्या विरुद्ध एकटा उभा आहे आणि त्यांना मी छातीठोकपणे दुश्मन म्हणून सांगतो. याच्यात फक्त बघण्याची एक गोष्ट की इराण हा झुकत नाही, कारण ती विचारधारा आणि मजबूत प्रणाली यांचा तो ऐतिहासिक अभिमान हा त्यांचा खूप मोठा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे की ज्याच्यामुळे इराण बाकी देशांपासून वेगळा दिसतो. आपण थोडंसं हे JCPOA म्हणजे काय होतं, संयुक्त सर्वसमावेशक कृती आराखडा, जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन, हे ओबामाने
जाहीर केलेला इराणबरोबरचा झालेला त्यांचा करार होता की तुम्ही अणु कार्यक्रम मर्यादेत ठेवा, आम्ही तुमच्यावर लादलेले निर्बंध काढून टाकू. तर ते काही प्रमाणात अणु कार्यक्रमावर त्यांनी निर्बंध टाकले आणि त्यामुळे त्यांच्यावरचे निर्बंध डिले केले गेले होते. पण 2018मध्ये ट्रम्प जेव्हा सरकार त्यांनी जेव्हा बनवलं तेव्हा त्यांनी या JCPOA मधनं अमेरिका बाहेर पडली असं जाहीर केलं. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की हे फार त्रुटीपूर्ण, हे काय अमेरिकेच्या फायद्याचं नाही, म्हणून आपण बाहेर पडणं जरुरी आहे असं त्यांनी दर्शवलं. आणि एकूण या देशावरती मॅक्सिमम प्रेशर कसं घालता येईल त्याच्याकरता म्हणून ही पॉलिसी त्यांनी बदलली. त्याचा हे काय झालं, रिझल्ट असा झाला की विश्वास हा दोन्ही देशांमधला पूर्णपणे तुटला. आधीच ते एकमेकांवर फारसा विश्वास नव्हता, पण ही अशी त्या करारातनं बाहेर पडल्यामुळे तो विश्वास पूर्णपणे मोडला. एकूणच पारदर्शकता कमी झाली, एकमेकांबद्दल बोलणं कमी झालं, IAEAच्या शास्त्रज्ञांना जायला परवानगी मिळेना आणि त्यामुळे तणाव वाढून संघर्षाकडे वाटचाल मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आमच्याकडे म्हण आहे, युद्ध सुरू झालं की त्याचा सगळ्यात पहिला बळी जो असतो तो असतो सत्य. खरं काय झालं हे कुठेच कधीच कळत नाही. 28 फेब्रुवारी का? आता CIA, मोसाद या सगळ्यांच्या त्यांच्या नेटवर्कच्या थ्रू त्यांना माहिती होतं की 28 फेब्रुवारीला सकाळी खुमेनी आणि त्यांचे सगळे वरिष्ठ अधिकारी हे एकत्र येणार आहेत. आणि म्हणून आधी 28 फेब्रुवारी ही काही तारीख ठरलेली नव्हती. हे जसं त्यांना कळलं तसं त्यांनी तारीख लवकर करून, ठरलं तर होतं, जायचं तर आहे, पण 28 तारखेच्या मागे त्याच्यामुळे उच्च मूल्य लक्ष, टार्गेट्स एकत्र एकाच वेळी त्यांनी त्या पहिल्या दिवसातच खुमेनीच फक्त नाही पण इराणच्या मोठ्या मोठ्या पदावरती असलेल्या खूप लोकांना एकाच दिवशी, एकाच वेळी, एकाच ठिकाणी मारलं. त्यांची अपेक्षा अशी होती की गोंधळ निर्माण होईल आणि ही सत्ता पडेल. ते काही तसं झालं नाही. या एकूण लढाईमध्ये हत्यारं दोन्ही बाजूनी जवळजवळ तीच, फक्त त्यातलं तंत्रज्ञान वेगळ्या वेगळ्या स्तराचं असं वापरली गेली. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, ड्रोन, समुद्री खाणी आणि इराणकडनं खूप महत्त्वाचं प्रॉक्सी गट यांच्याकडून रॉकेटचे हल्ले, तर अमेरिकेकडून हवाई हल्ले. अमेरिकेने खूप पहिल्या 2-3 दिवसातच हवाई वर्चस्व प्रस्थापित केलं आणि त्यामुळे त्यांना त्यांची हवाई जहाजं कुठूनही उडून पूर्ण इराणवरती कुठेही जाऊन ते हल्ले करू शकत होते. क्रूज मिसाईल खूप दुरून मारणारे आणि अतिशय नेमक्या ठिकाणी मारू शकणारे नौदल हल्ले आणि सायबर हल्ले या सगळ्यांचा वापर अमेरिकेने पण केला. याच्यामुळे मी मगाशी म्हणलो तसं इराणचं नौदल तर पूर्णपणे भस्मसात झालं, पण त्यांच्याकडे जीवितहानीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाली. त्यांनी केलेल्या मिसाईल्समुळे अरबी देशांमध्ये, अमेरिकेत आणि इस्रायलमध्ये, अमेरिकेचीही काही लोक मारली गेली, खूप कमी पण लोक मारली गेली. त्यांच्या बेसेसवरची, त्यांच्या तळावरची लोक काही मारली गेली आणि त्यांच्या हवाई विमानांमधली काही लोक मारली गेली. तर सिव्हिल नुकसान खूप मोठ्या प्रमाणात जे आहे इराणवरती खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याकरता त्यांना बरीच वर्ष लागतील असं समजलं जातं. तेल वाहतूक पूर्ण थांबली, त्या बाजूनी जाणं येणं विमानांचं बंद झालं, तिथली काही हवाई पट्ट्या बंद करायला लागल्या आणि त्याच्यामुळे जो प्रवास हा लांबला, महाग व्हायला लागलं सगळं आणि जागतिक ऊर्जा बाजार
नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात हादरला. ब्रेंट क्रूडची किंमत जी तेव्हा 60-65च्या रेंजमध्ये असायची ती 100 केव्हाच तिने गाठलं आणि 100च्याही वरती डॉलरला एक बॅरल ती गेलेली होती आणि अजूनही तशीच आहे. त्यांनी जपान, कोरिया इतके दूर असलेल्या देशांचे स्टॉक मार्केट्स पडले. त्यांची जर्मनीमध्ये नॅचरल गॅसच्या किमती दुप्पट झाल्या. अमेरिकेत पंपावरती पेट्रोल भरायला गेलेल्यांना आता किमतीची वाढ ही दिसायला लागली. एक महत्त्वाचा मुद्दा, ट्रम्पला जो सपोर्ट होता तो खूप मोठ्या प्रमाणात ढासळायला लागला. असं असून सुद्धा ती सत्ता काही कोलमडली नाही, सत्ता तशीच राहिली. जवळजवळ पहिल्या 3 आठवड्यातच $3 बिलियन एवढी शस्त्रास्त्र अमेरिकेकडनं वापरली गेली आणि $3 ट्रिलियन एवढं जागतिक नुकसान त्यात पहिल्या 3 आठवड्यातच झालेलं होतं. युद्धात ज्या मुख्य हालचाली झाल्या त्यात अगदी थोडक्यात, सगळ्या कव्हर करणं तर अशक्य आहे म्हणून मी अगदी थोडक्यात त्यांचे मुख्य जे मुद्दे होते तेच दाखवायचा प्रयत्न करतोय. की एकूण अमेरिकेने हवाई वर्चस्व मगाशी म्हणलो तसं खूप लवकर प्रस्थापित केलं आणि इराणचे पूर्ण संरक्षण प्रणाली त्यांनी नष्ट केली होती. हवाई संरक्षण प्रणाली त्यांनी नष्ट केली. याच्या उलट समुद्री क्षेत्रात मात्र इराणने होर्मुझमधल्या जहाजांवरती हल्ले करून तो मार्ग बंद करून टाकला आणि असं विचारलं जाऊ लागलं की ही एवढीशी नेव्ही आहे ह्यांची, IRGCची, अमेरिकेची एवढी मोठी समृद्ध नौसेना असून सुद्धा ते का त्यांना बंद करू शकत नाहीत. त्याला कारणं जी काही आहेत ती आपण नंतर बघूया. ऊर्जा आणि आर्थिक परिणाम, पूर्ण जगभर आर्थिक परिणाम दिसू लागले. मी मगाशी म्हणलो तसं जपान ते जर्मनी सगळीकडे, अमेरिकेत सगळीकडे याचा परिणाम दिसू लागला. भारतात काय झालं ते आपल्याला सगळ्यांना विदित आहे, मी नंतर बोलीन. अमेरिकन तळांवर पण हल्ले झाले आणि त्याच्यातही नुकसान झालं. त्यांना काही तळ, काही क्षेत्र त्याच्यातली वेकेट करायला लागली. काही जे त्यांचे हॉटेलांमध्ये राहत होते शिपाई त्यांना बंकर्समध्ये जायला लागलं. अशी तब्दिली अमेरिकेलाही करायला लागली. अमेरिकेचं जे नुकसान झालं, एक त्यांचं स्टेल्थ विमान F-35 जे कुठल्याही रडारला दिसत नाही असं विमान इराणनी त्याच्यावरती सुद्धा मारा केला. ते विमान पडलं नाही, नुकसान झालं. ते कसं बसं आपल्या विमानतळावर पोचलं, पण त्याचं जे एक स्टेल्थचं, या F-35च्या स्टेल्थबद्दल जे बोललं जात होतं की त्याला कोणीच शोधू शकत नाही, ती एक भ्रामक भूमिका आहे असं काही प्रमाणात सिद्ध झालं. 7 विमानं हवेत तर 2 मोठी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट ही जमिनीवरती, त्यांच्या तळांवरती माऱ्यामध्ये बर्बाद झाली. इनफॅक्ट ही 2 मोठी विमानं रेस्क्यू मिशन जी त्यांनी केली ती पण आपण बघूया का करायला लागली. त्यांचा जो एक F-15चा पायलट जे विमान पाडलं गेलं होतं तो पायलट जमिनीवर होता. अमेरिका आपल्या शिपायांना कधी मागे सोडत नाही असं दाखवण्याकरता, आणि आहे त्यांची तशी भूमिका, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथे स्पेशल फोर्सेस पाठवले. एका शिपायाला आणण्याकरता एवढी मोठी म्हणजे त्यांची जवळजवळ 100 हेलिकॉप्टर्स आणि विमानं आणि 2 ही ट्रान्सपोर्ट विमानं, 100पेक्षा जास्त स्पेशल फोर्सेसच्या शिपायांना घेऊन गेलेली होती. एवढ्यांची गरज होती का? का त्यांची काहीतरी दुसरी
इच्छा होती की त्यांना काही त्यांच्या युरेनियमच्या बद्दल काही सुगावा लागला होता आणि त्याला काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दोन्ही देश या बाबतीत नकारतात, पण कुठेतरी याला नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एका माणसाकरता एवढी लोक पाठवण्याची गरज होती का. इराण ढासळत नाही, तो चिकाटीने सहन करत राहतो. हे त्यांनी इतका मारा सहन करून सुद्धा त्यांनी दाखवलं की त्यांचा जो मोझॅइक म्हणून मी मगाशी म्हणलो की 19 प्रांतांमध्ये त्यांचे वेगवेगळे नेते आहेत, ते प्रादेशिक पातळीवर त्यांना स्वायत्तता दिलेली आहे. एक मेला तर दुसरा उभा राहतो, बहुपदरी अशी त्यांची उत्तराधिकाऱ्यांची साखळी बनवलेली आहे प्रत्येक त्यांच्या त्या रिजनमध्ये. त्यांची किती तुम्ही त्यांचं नुकसान केलं तरी प्रत्युत्तर क्षमता ही कायम ठेवली त्यांनी आपल्यामध्ये. आणि तसंच त्यांचा राष्ट्रीयत्वाचा जो घटक आहे, जो यांना वाटलं होतं की जानेवारीमध्ये इराणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रदर्शनं झाली, आपण जर त्यांचं सत्ता केंद्र उद्ध्वस्त केलं तर तिथली जनता त्या सत्तेच्या विरुद्ध उभी राहील आणि सत्तेला पाडेल, ती पूर्णपणे फोल ठरली. अमेरिकेने 1945 मध्ये जे जपानवरती अणुबॉम्ब टाकून त्यांना हरवलं, त्याच्यानंतर कुठल्याही युद्धात कधीही पूर्ण विजय हा हासिल केलेला नाही आहे. हे मी मुद्दामून दाखवण्याचा इथे प्रयत्न करतोय. आधुनिक युद्धात पूर्ण विजय एकूणच दुर्मिळ, पण दीर्घकालीन स्थिरता आणि राजनैतिक उपाय हे जास्त महत्त्वाचे आहेत. हे अमेरिकेला समजलेलंच नाही आहे. इराणची चिकाटी आणि पराभव स्वीकार न करण्याची त्यांची जी धारणा आहे ती इतकी मजबूत आहे, त्याची अमेरिकेला अजिबात कल्पना नव्हती असंच दिसतं. अमेरिकेच्या प्रतिमेला नक्कीच खूप मोठा धक्का बसला आहे. अमेरिका जी एक नवीन आपलं एक राष्ट्र म्हणून भूमिका बनवायचा प्रयत्न करत होती, ते अनरिस्ट्रेन्ड फोर्स म्हणजे त्याला काही सीमा नाही असा फोर्स त्यांनी इराणवरती वापरला. सिव्हिलियन्स काय, शाळेवरती मारा करणं, हा जो एक युद्धातल्या काही नियम बाह्य केलेले काही त्यांचे जे हे अटॅक्स होते, त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्या प्रतिमेला खूप मोठा धक्का लागलेला असणार आहे. स्पष्ट रणनीतीच नव्हती, त्यांना माहिती नव्हतं आपण करणार काय आहे म्हणून. रोज नवीन काहीतरी बोललं जात होतं आणि त्याच्यामुळे त्यांना जे अपेक्षित परिणाम होते ते मिळाले नाहीत. अशाने ते युद्ध तर जिंकले नाहीच, पण ते परसेप्शन बॅटल नक्कीच हारले. या युद्धात पाकला मध्यस्थी करायचा चान्स अमेरिकेने दिला. नक्कीच त्यांना त्यांची राजनैतिक दृश्यता वाढली. त्यांना एक काहीतरी आपण करतोय, मोठं काम करतोय अशी भूमिका त्यांना बनवण्याचा मौका मिळाला. हा तात्पुरता जरी असला तरी हा प्रभाव नक्कीच ते दोघेही त्यांचे राष्ट्रपती आणि काय आपले मार्शल मुनीर हे सगळीकडे पुढे पुढे करत आहेत. त्यांची परिणामकारकता नक्कीच खूप लिमिटेड आहे. आपण रोज ऐकतोय की अमेरिका काहीतरी प्रस्ताव मांडते, इराण तो धुडकावून लावते. आज बहुतेक ते आता दोघेही भेटायचे आहेत, ते भेटतायत का नाही इथपासून शंका आहे. मी निघायच्या आधी चेक करत होतो की काय नक्की होतंय, तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती त्यांच्या टीमबरोबर तिकडनं निघालेले आहेत. इराणमधनं त्यांची टीम निघाली आहे का नाही, निघणार आहेत, निघतायत, निघणार आहेत, निघतायत असंच फक्त ऐकिवात आहे. भारत मात्र सावध आणि संयमी दृष्टिकोन ठेवून
या सगळ्याकडे बघतोय. आपले या सगळ्या राष्ट्रांबरोबर हितसंबंध आहेत म्हणून कित्येक लोकांनी आपल्या नेतृत्वाला असा प्रश्न विचारला की तुम्ही का नाही पुढाकार घेतला. पण आपली अगदी पार 47 पासून एक फक्त सुदान नाही कोरियामध्ये आपण थोडंसं मध्यस्थी केली, पण अदरवाईज एंगेजमेंट विदाऊट एंटँगलमेंट, मध्यस्थी दुरून करण्याची आपली नेहमी एक प्रवृत्ती राहिलेली आहे. त्यामुळे सर्वांशी संबंध नीट ठेवणं आणि कशात न गुंतणं ही भूमिका भारताने नेहमीच पाळलेली आहे. आपण एक छोटंसं मेम हे मला माहिती आहे बहुतेक लोकांनी बघितलेलं असेल. History is about to be made. Sir, maybe we stop the war. Everyone is tired. I'll stop when he opens the strait. Very simple deal. Okay, 1 second. He says open the strait, then he stops the war. The strait was never closed. It is open under our regulations. Tell him to stop the war first. Great news. The strait is open. Wonderful. Now I want the uranium. And then you stop the war? Then I think about it. He wants the enriched uranium. No. Between us, we also have nuclear. After this is done, maybe I share some with you. Just a little. He says Lebanon must be included. No! Absolutely not! You heard the man! You want the nukes? Keep them. You want the strait? Block it. I'm done. आता आपण सगळेच बघतोय की जरी मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र काय किंवा हॉट वॉर चालू नसली तरी कुठे कुठे छोट्या छोट्या झडपा ह्या चालूच आहेत. अगदी जरी इस्रायलनी लेबनॉनबरोबर अमेरिकेमध्ये जाऊन करार केलेला असला, शांतता करार केलेला असला, तरीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात नाही पण छोट्या छोट्या प्रमाणात नक्कीच मारामारी ही चालू आहे आणि चालू राहील. होर्मुज बंद आहे. अमेरिकेने आधी बंद केलं, आधी इराणने बंद केलं, मग अमेरिकेने बंद केलं. आता इराण म्हणते तुम्ही ते उघडा, त्याच्याशिवाय आमच्याशी बोलू नका. अमेरिका म्हणतो तुम्ही अण्वस्त्र आम्हाला युरेनियम द्या किंवा पुढच्या 20 वर्ष आम्ही काय करणार नाही अशी कबुली द्या. ते म्हणतात नाही आम्ही अशी काही देणार नाही. अशी एकूण सगळा जो आहे हा गोंधळ चालू आहे. सर्व बाजूंनी नक्कीच प्रयत्न हा आहे की लढाई थांबावी. ऑफ रॅम्प कुठून तरी या लढाईतनं खालती उतरावं पण कोणीही आपली कडक भूमिका सोडायला तयार नाही. भूमिका प्रत्येक आपली आपली कडक भूमिका ह्यांनी प्रत्येक आपलं लिव्हरेज जे आहे ते जास्तीत जास्त एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. डेटरन्स म्हणजे धाक जो एकमेकांवर असायला पाहिजे, स्पेशली अमेरिकेला आणि इस्रायलला जो इराणवरती धाक जमवायचा आहे की आम्ही सांगू तसं वाग, तो नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी मार खाल्ला आहे. खूप मोठा त्याला तडा गेलेला आहे, त्याच्यात काहीच शंका नाही. त्यामुळे इस्रायलची आणि अमेरिकेची ह्या क्षेत्रात उपस्थिती कायम राहील. पण इराण या प्रत्येक त्यांच्या एका एका दिवसाच्या उपस्थितीची कॉस्ट जी आहे ती नक्कीच वाढवत राहील आणि याचा सगळ्याचा परिणाम जगभर ऊर्जेच्या अवलब्धतेवर होत राहणार. परवाच्या रॉयटर्सच्या एका ह्याच्यात वाचलं
की युरोपीय देशांना अशी भीती वाटते आहे की हे सगळे अनपढ, त्यांचा शब्द त्याच्याकरता ट्रम्पची जी टीम आहे सगळी ही अगदी नवीन आहे. कोणी याच्यातले गाढे डिप्लोमॅट्स नाही आहेत. अशी ही लोक कुठला तरी करार इराणबरोबर करतील जो आपल्याला जाचक होईल, अशी त्यांना भीती वाटते आणि आज ते बोलतायत तसं. मगाशी म्हणलो तसं समृद्धीकरण आणि एकूण क्वांटिटी युरेनियमची, त्याच्याबद्दल दोन्ही बाजूनी वेगवेगळी स्टेटमेंट्स ही केली जात आहेत. एक नवीन गोष्ट जी गेल्या 24-48 तासात बाहेर आली आहे ती आहे IRGC आणि राष्ट्रीय नेतृत्व यांच्यातला संघर्ष. ही एक अगदीच वेगळी बाब आहे आणि ही नक्कीच अमेरिका आणि इस्रायल याच्यात आणखीन जास्त दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील. पण IRGCची जी पकड आहे देशावर ती खूप ग्राउंड लेवलला आहे. कुठेतरी शेवटी या दोन्ही शक्तींना एकत्र येऊन इराण ला पुढे कसं न्यायचं आहे ते ठरवायला लागणार आहे. एक खालतून दुसरी जी टीप आहे, असं लक्षात आलं आहे की आता इराणनी त्यांचे जे लॉन्चर्स आहेत त्यांना रिआर्म करण्याची जी त्यांना आधी वेळ लागत होता त्याला त्यांनी आता स्पीडअप केलं आहे. म्हणजे त्यांना आता मिसाईल क्षेपणास्त्र लॉन्च करायला आणखीन कमी वेळ लागेल. हे सगळं म्हणजे तयारी दोन्ही बाजूनी, दोन्ही टोकाची तयारी कंटिन्युअस चालू आहे. मगाशी म्हणलं तसं अमेरिकेने होर्मुझचं स्ट्रेट बंद केलं आहे. इराण म्हणतोय तुम्ही उघडा. त्यांची 23 जहाजं चीन आणि बाकी देशांकडे चाललेली त्यांना परतायला लावलं अमेरिकेने आणि ती परतली आणि त्याच्यानंतर इराणची जी भूमिका आहे ती आणखीनच जास्त कडक झाली आहे. नक्कीच चर्चा चालू राहील, अडथळे येत राहणार आहेत. संघर्षाची मगाशी म्हणलो तसं संघर्षाची शक्यता अगदी कायम, आत्ताच फक्त नाही, आत्ता जरी थोडंफार निवळलं तरी ही शक्यता कायम इथे राहणार, ह्याच्यात काही शंका नाही. ऊर्जा बाजारावर $100 बॅरल हा अगदी बरेच महिने हे असंच राहणार असं बोललं जातंय. याचा परिणाम म्हणजे 1932 मध्ये जे डिप्रेशन अमेरिकेत झालं होतं त्याच्यासारखा होतो का काय असा कयास लावला जातोय. US आणि इस्रायल हवाई वर्चस्व तर कायम ठेवतील, पण समुद्रधुनी ही दोघांच्या संमतीनेच उघडणार आहे. या सगळ्या खेळामध्ये दोन देश एकही गोळी न फायर करता, एकही रक्ताचा थेंब न सांडता जे खरे जिंकलेत ते आहेत चीन आणि रशिया. चीनचा आपल्याला जर असं वाटत असेल की आजच्या तारखेला तेलाचे दर इतके वाढलेत, चीन हा इराणकडनं खूप मोठ्या प्रमाणात तेल घेऊन जातो आणि त्यांचे लॉंग टर्म जे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात त्यामुळे फिक्स्ड रेट कॉन्ट्रॅक्ट्स असतात. ते तेलाची रोजची जी स्पॉट व्हॅल्यू असते त्याप्रमाणे ते तेल वाहतूक घेत नाहीत. त्यामुळे आजच्या तारखेला चीनला इराणमधनं जे तेल मिळतंय ते स्वस्त दरात, बाकीच्यांच्यापेक्षा नक्कीच खूप स्वस्त दरात मिळतंय. त्यांनी मगाशी म्हणलो तसं खूप मोठ्या प्रमाणात ह्या एरियामध्ये गुंतवणूक केलेली आहे. डॉलरचं अवलंबित्व तर पूर्णपणे त्यांनी नष्ट करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या मार्गावरती ते खूप रशिया आणि चीन मिळून खूप त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांचे जे इथल्या देशांशी जे डिफेन्स टाईज आहेत ते खूप प्रगल्भ आहेत. इनफॅक्ट रशियाचे सुद्धा
या बाबतीतले जे इथल्या देशांबरोबर असलेले जे डिफेन्स टाईज आहेत, सिरिया, इराण यांच्याबरोबर असलेले, ते खूप डीप रूटेड आहेत. असं एक म्हटलं जातं की इराण काही महिन्यांपूर्वीपर्यंत GPS-वर त्यांचं अवलंबित्व होतं आणि त्याच्यामुळे याच्या आधी त्यांची नेम धरण्याची क्षमता खूप कमी होती. आता ते चीनच्या बैदू या सिस्टीमवरती गेल्यामुळे त्यांना आता कुठल्याही त्यांच्या निशाणावरती आक्रमण करण्याकरता GPS डिनाईड एन्व्हायरमेंटमध्ये काम करायला लागत नाही. मी चीन आणि रशिया जवळजवळ सारखेच त्यांचे ह्याच्यातले हितसंबंध आहेत आणि ते शस्त्रविक्री आणि संरक्षण सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात इथे राबवत आहेत. आपल्याकडे जे परिणाम झाले ते आपण खरे तर आपल्याला दिसायला पाहिजे होते, पण तेलाचे दर खूप वाढलेत कंपन्यांवरती खूप, आणि त्याच्यामुळे आपल्या शासनाने एक्साईज ड्युटी वगैरे कमी करून दर आपल्या दरवाजापाशी, दर तोच पंपापाशी कंटिन्युअस ठेवलेला आहे. काही गोष्टींमध्ये नक्कीच किमती, एव्हिएशन फ्युएल असो किंवा जो गॅस आहे, इंडस्ट्रीयल गॅस, त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. NRI बद्दल आपली चिंता आपण व्यक्त तर केलीच. काही ठिकाणाहून आपण हजारो भारतीयांना परत मायदेशी आणलेलं होतं. आपली जी बॅलन्स्ड डिप्लोमसी आहे ती आपल्याला आजपर्यंत तरी पूर्णपणे या पूर्ण तणावाच्या क्षेत्रामधनं सुद्धा आपले जे तेल किंवा गॅसचे जे काही टँकर्स आहेत ते आणण्यात सक्सेसफुल होत आहोत. आपण डिएस्केलेशन आणि रिस्ट्रेंटवर कायम भर दिला. रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इकडनं आपण तेल आणि क्रूडचं सोर्सिंग, LNGचं सोर्सिंग करण्याचा तिकडे जास्त भार द्यायला आपण लागलो. स्पॉट परचेजेस आणि जिथे कुठे कमीत कमी किमतीत मिळतंय ते आपण बघत आहोत. आणि आपल्या हिताचा, राष्ट्रीय हिताचा समतोल बिघडू न देता जे काही जमेल ते आपण करत राहिलेलो आहोत. नागरिकांसाठी किंमत वाढ, स्पेशली पेट्रोल, डिझेल, गॅस, जी घरगुती गॅसची किंमत न वाढू देणं ही खूप मोठी बाब होती. आणि त्याच्याच बरोबर इंधन पुरवठासुद्धा आपल्या जे स्ट्रॅटेजिक रिझर्व्समधनं रिलीज करून इंधन पुरवठासुद्धा आपण कधीही कमी पडू दिला नाही. काही वेळेला कुठे नक्कीच हे लक्षात आलं की इंधन कमी पडतंय, पण ओव्हरऑल इंधन पुरवठा कधीच कमी पडू दिला नाही. एकूण भारताने हे दाखवून दिलं की संकटातही भावनिक नाही तर हितसंबंध केंद्रित परराष्ट्र नीती ही नक्कीच आपल्या देशाच्या हितासाठी चांगली आहे. काय करायला पाहिजे? पर्यायी स्रोत नक्कीच बघणं जरुरी आहे. मध्यकालीन आपल्याला स्वदेशी संरक्षण उद्योजकताला खूप मोठी चालना देणं जरुरी आहे. ऊर्जा आत्मनिर्भरता, मग ती नवीन स्रोत, मग ते ॲटॉमिक एनर्जी असो किंवा सौर ऊर्जा असो किंवा विंड एनर्जी असो, या सगळ्यांचा वापर करून आपल्याला या ऊर्जा आत्मनिर्भरताकडे वळणं खूप जरुरी आहे. सुरक्षा धोरणात बहुस्तरीय हवाई संरक्षण, जसं आपण इस्रायलचं बघितलं तसंच आपल्या देशाकरता आहे ते आणखीन जास्त सुदृढ करणं जरुरी आहे. ड्रोन, लॉयटरिंग ड्रोन्स यांच्या विरोधी त्यांना थांबवण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात बनवण्याची गरज आहे. आपल्याला पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांकडे, चीनकडनं मिळालेल्या हत्यारांनी पाकिस्तान लयस आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं येणारी जी ड्रोन्स असतील त्यांना थांबवणं हे आपल्याला खूप मोठं काम आहे.
क्षेपणास्त्र तसेच क्षेपणास्त्र एकूणच एअर डिफेन्सवरती हवाई रक्षणाच्या दृष्टीने खूप खूप काम करणं गरजेचं आहे. तसंच जर युद्ध लांबलं तर परदेशी मालावरती अवलंबून न राहता आपला स्वतःचा शस्त्रसाठा हा बनवणं आणि सांभाळून ठेवणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. तसंच नागरी लष्करी टिकाऊपण सुद्धा आपल्या एकूण प्रतिकार शक्तीत नियोजनात प्लॅनिंगमध्ये हे येणं गरजेचं आहे. समुद्री मार्गांचे संरक्षण आणि नौदलाची क्षमता आता खूप वाद सुरू झाला आहे की मोठ्या मोठ्या नौकांची गरज आहे का छोट्या नौकांची गरज आहे, त्यांच्यावरती काय काय हत्यारं असण्याची गरज आहे, त्यांचं प्रोटेक्शन कसं ठेवण्याची गरज आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमध्ये आजही खूप अशा आपल्या एरियाज आहेत, मग त्याची बॅटरी असो किंवा आणखीन काही त्याच्यातले जे इलेक्ट्रॉनिक्स असो, त्याच्याकरता आपण अजूनही आत्मनिर्भर नाही आहोत. ह्याच्यात आत्मनिर्भर होणं खूप खूप गरजेचं आहे. तसंच आजच्या तारखेला आपला नाविक ही जी कॉन्स्टेलेशन आहे सॅटेलाईट्सचं, त्याच्यात खूप नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आपण आजच्या तारखेला GPS वरती पूर्णपणे डिपेंडंट आहोत. आपल्याला जर एखाद दिवस असा आला की GPS डिनाईड, GPS जर मिळणार नाही, अशा वेळी आपल्याला आपली शस्त्रास्त्र वापरायची वेळ आली तर आपल्याला आपलं स्वतःचं टार्गेटिंग आणि नॅव्हिगेशन करता सॅटेलाईट्सची क्षमता वाढवणं खूप खूप गरजेचं आहे. आपण सगळे पुणेकर आहोत. 29 एप्रिल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एकूण विषय खूप गरमागरमीचा होता, म्हणून म्हटलं जरा शेवटी थोडीशी तरी हवामान खात्याचं नक्कीच भाकीत आहे की या युद्धाची झळ आपल्यापर्यंत 29 तारखेच्या संध्याकाळपासून नक्कीच भासू शकेल. आपण दशरथ माझीबद्दल सगळ्यांनी ऐकलेलं आहे. 22 वर्ष तो एक डोंगर फोडत होता एकटा. शेवटी त्याच्याबरोबर लोक लागली, शासन लागलं. बायकोला वेळेवर दवाखान्यात घेऊन जाऊ शकलो नाही, म्हणून त्यांनी हे स्वावलंबन म्हणजे काय हे आपल्याला शिकवलं. त्याचं धैर्य, त्याचं सातत्य कुठेतरी आपल्याला सगळ्यांना, आपल्याला, आपल्या राष्ट्राला हे आत्मसात करणं खूप खूप गरजेचं आहे. ही लढाई खूप खूप जास्त लांबली नाही, खूप कॉम्प्लेक्स होती, पण याच्यातनं कोणीच विजेते निघाले नाहीत. एक धडा नक्कीच या लढाईतनं शिकायला मिळतो आणि तो म्हणजे शक्ती असणं आणि परिणाम साधणं हे पूर्णपणे वेगळं वेगळं असतं. सगळ्यात महत्त्वाचं, इराण हा जिंकला नाही पण हरलाही नाही. USA आणि इस्रायल हे हारले नाहीत पण जिंकलेही नाहीत. मी पण खोचक पुणेकर आहे आणि माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं गेलं की मी एका एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनचा विश्वस्त आहे. तर जाता जाता एक मेसेज आपल्या सगळ्यांपाशी सोडण्याचा मी धाडस करतो की आपल्याला जर पुणेकर असल्याचा अभिमान दाखवायचा असेल तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला हा अभिमान दाखवता येईल. स्वच्छ, शिस्तबद्ध आणि जागरूक पुणे जर झालं तर भारतातलं पुण्यनगरीचं स्थान आपण पुन्हा स्थापित करू. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर.
खरं तर बऱ्याच गोष्टींवर लोकं नुसतं सांगतात, की कसं युद्ध झालं किंवा काय. पण खूप कमी लोकं असतात, की जे त्याच्यावरचं सोल्युशन्ससुद्धा सांगतात, की काय करणं अपेक्षित आहे. आपण सगळ्यांनी काय योगदान देणं अपेक्षित आहे आणि सरकारच्या हिशोबाने सुद्धा त्यांनी काय करणं अपेक्षित आहे. हे खूप कमी लोकं आय थिंक धाडस करतात या गोष्टीचं, की काय असणं किंवा अपेक्षित आहे. सर खूप खूप धन्यवाद. नेमक्या पद्धतीने इतका मोठा आणि इतका कॉम्प्लेक्स विषय होता हा सांगणं आणि हा अजूनही चालू आहे. आणि हे सांगणं सुद्धा इतकं कठीण आहे, की या युद्धाचं काय त्याचे पडसाद असतील, काय त्याचे परिणाम आपल्यावर होऊ शकतात. हे खूप अवघड विषय आहे हा सांगणं. आणि अगेन जसा आपला मीडिया आहे तसं खरं बोलायचं झालं तर अनबायस्ड पद्धतीने सांगणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर खरं तर जोरदार टाळ्या सरांसाठी परत एकदा झाल्या पाहिजेत, की खूप छान सरांनी समजून सांगितलं. आजच्या या वसंत व्याख्यानमालेच्या 151व्या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी लेफ्टनंट जनरल हसबनीस सर यांचे खूप परत एकदा मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद सर, की तुम्ही इथे येऊन जे विचार मांडलेत आणि इतका महत्त्वाचा विषय त्याबद्दल जी माहिती दिली. उपस्थित सर्व प्रेक्षक, मान्यवर, डॉक्टर गीताली टिळक आणि सगळेजण उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक, श्रोतागण यांचे खूप खूप आभार. आणि ज्यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम खरं तर अजून चांगला झाला ते म्हणजे आपले पूना गाडगीळ ज्वेलर्स, चितळे बंधू, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी आणि बढेकर ग्रुप यांच्या सहाय्याने आणि त्याचबरोबर टीमवी यांच्या तांत्रिक सहाय्याने जो हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडू शकला. यांचे सर्वांचे परत एकदा मनापासून आभार. उद्या या व्याख्यानमालेत प्राध्यापक मिलिंद जोशी हे प्राचार्य शिवाजीराव भोसले व्यक्ती आणि वक्तृत्व या विषयावर त्यांचे विचार मांडणार आहेत. तर जरूर या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला तुम्ही इथे यावे परत. आत्ता हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.